माणूस आहे। मग त्यांना आता चुकीच्या घरासमोर आपलं दावं बांधलंय, विद्यार्थ्यांच्या चळवळीच्या समोर त्यानं भुकायला चालू केलंय। सदा माझी तुला एकच विनंती आहे, जेवढा तुला भाजपनं पगार दिलाय तेवढंच भुका, नको त्या ठिकाणी भुकायची गरज नाही। आणि सदाभाऊ या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्याकडून त्यांनी पोरांची फी न भरता तुला या चळवळीसाठी 1 रुपयापासून हजारो पर्यंत तुला मदत केली, पण या मदतीला तू विसरून गेला। त्या शेतकऱ्याच्या मुलांना तू नक्षलवादी म्हणला। सदा तू ज्यावेळेला कृषी मंत्री होता त्यावेळेला त्या कडकनाथ कोंबडीचा भ्रष्टाचार करून इंटरनॅशनल SK इंटरनॅशनल स्कूल स्वतःच्या नावानं काढलं, याच्यामध्ये 200 कोटीचा भ्रष्टाचार केला। सदाभाऊ तुम्ही कोंबडी चोर आहात, कोंबडी चोर। त्यामुळं तुमची ईडी चौकशी लावण्यात येईल आणि स्वतः मी RY घुटुगडे अर्जदार असेल, कसल्याही परिस्थितीत SK इंटरनॅशनल स्कूल बंद झालं पाहिजे। आणि विद्यार्थ्यांच्यावर जी यानं लाठी मारायची नक्षलवादी म्हणलाय, सोलापूर जिल्ह्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांच्याकडून सदाभाऊच्या या वक्तव्याचा निषेध आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊचा राजीनामा घ्यावा ही विनंती आहे। मला एकच